वारी नेमकं कधी सुरू झाली? पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत प्राचीन आणि अखंडित सांस्कृतिक धार्मिक परंपरा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार वारीची परंपरा ही किमान 13व्या शतकापासून सुरू झाली असल्याचा उल्लेख सापडतात. संत ज्ञानेश्वर महाराज 13व्या शतकात आणि त्यांच्या पूर्वीही त्यांच्या कुटुंबात वारीची परंपरा होती. तसेच संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यासारख्या अनेक संतांनी वारी ही केलेली आहे. वारीची मूळ प्रेरणा ही भक्त पुंडलिक यांच्यापासून मिळते असं सांगण्यात येतं. पण संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांनी देहूहून पदयात्रेला सुरुवात करून वारीला व्यापक स्वरूप दिले. त्यामुळे वारीची परंपरा सुमारे 800 वर्षाहून अधिक जुनी आहे असं मानलं जातं. आता वारीची सुरुवात नेमकं कधी झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही, पण 13व्या शतकात ती अस्तित्वात होती आणि त्याही आधीपासून म्हणजे त्या आधीपासून सुद्धा काही प्रमाणात ती चालू होती असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. पालखी सोहळ्याची प्रथा ही 1685मध्ये तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सुरू केली. म्हणून पंढरपूरची वारी किमान 13व्या शतकापासून म्हणजेच अखंडपणे सुरू आहे आणि तिची मूळ जी प्रेरणा आहे ती भक्त पुंडलिक, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्याशी ती जोडली जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी वारीला सामाजिक आणि व्यापक स्वरूप दिले. त्यांनी भागवत धर्माची भगवी पताका आपल्या हातामध्ये घेतली, आपल्या खांद्यावर घेतली आणि सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र करून सामूहिक पायी वारी सुरू केली. यामुळे वारी ही केवळ वैयक्तिक उपासना न राहता समाजभिमुख म्हणजेच सर्वसमावेशक आणि एकात्मतेचं प्रतीक बनली. पालखी सोहळ्याचा प्रारंभ म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर त्यांच्या पादुका पालखीत ठेवून आळंदीहून पंढरपूरकडे नेण्याची प्रथा सुरू झाली. या पालखी सोहळ्याला पुढे हैबतबाबांनी अधिक औपचारिक रूप दिलं. आता हा सोहळा ठराविक मार्गाने निश्चित नियमानुसार मोठ्या थाटात पार पडतो. वारीमध्ये नेमकं काय होतं तर वारकरी मृदंग, टाळ, दिंड्यांच्या गजरामध्ये सामूहिकरित्या एकत्र भजन कीर्तन करतात आणि पायी चालत पंढरपूरला जातात, दर्शनासाठी जातात. ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे. संत ज्ञानेश्वरांनी वारीची परंपरा आपल्या वडिलांकडून घेतली आहे. तिला सामाजिक, सर्वसमावेशक आणि भक्तिपूर्ण स्वरूप दिले आणि पुढे त्यांच्या समाधीनंतर पालखी सोहळ्याच्या रूपाने ती अधिक औपचारिक आणि भव्य झाली. संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील थोर वारकरी संत, कवी आणि त्यांनी आपल्या अभंग रचनेतून आणि कीर्तनातून समाजाला ईश्वर भक्तीची आणि समता यांचा संदेश दिला. तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा विठोबा आणि ते वारकरी संप्रदायाचे अत्यंत महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. तुकाराम महाराज आणि वारी म्हणजे वेगळं काही सांगायची गरज नाही. वारीची परंपरा तुकाराम महाराज म्हणजे महाराजांच्या घराण्यात ही पिढ्यानपिढ्या पंढरपूरची वारीची परंपरा त्यांच्या घरामध्ये होती. त्यांच्या पूर्वजांनी सुद्धा ही वारी निर्धाराने चालवलेली होती. तुकाराम महाराजांनी स्वतः मोठ्या दिंडीसह सुमारे 1400पेक्षा अधिक टाळकऱ्यांची वारी त्यांनी केलेली आहे. वारीचं महत्त्व म्हणजे पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनिक न करी तीर्थव्रत म्हणजेच वारी हाच त्यांचा कुळाचा धर्म होता. वारी म्हणजेच सामूहिक उपासना, भक्ती आणि समाज प्रबोधनाचा मार्ग. पालखी सोहळा तुकाराम महाराजांच्या पालखीची जी वारी आहे ती आजही देहू ते पंढरपूर दरवर्षी आषाढी एकादशीला मोठ्या भक्तिभावाने काढली जाते. ही परंपरा सुमारे 300 वर्षापेक्षा अधिक काळापासून अखंड चालू आहे. तुकाराम महाराजांनी वारीच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील म्हणजे लोकांना एकत्रित आणलं आणि त्यांच्या अभंगामधून त्यांनी भक्ती, समता आणि माणुसकीचा संदेश प्रत्येक मानवाला दिला. वारकरी संप्रदायात तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणून संबोधलं जातं. त्यांची ही ओळख आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती सामाजिक एकात्मतेचं आणि भक्तीचा महोत्सव आहे, ज्यात तुकाराम महाराजांचे योगदान म्हणजे नव्यानं काही सांगायची गरज नाही. या भूमंडळी ते कोणालाही सांगायची वेगळी गरज नाही. तुकाराम महाराज यांच्या वारीची परंपरा मुख्यत्वे त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच इसवी सन 1685 साली त्यांच्या धाकट्या सुपुत्राने म्हणजेच नारायण महाराज देवकर यांनी ती सुरू केली. त्यांनी तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून देहू येथून पंढरपूरकडे वारीची सुरुवात केली. हीच पालखी परंपरा आजतागायत अखंडपणे चालू आहे. पूर्वी संत वारकरी स्वतः पायी वारी करत असत, परंतु पालखी सोहळा ही परंपरा नारायण महाराजांनी सुरू केल्यामुळे वारीला एक नवं स्वरूप आलं. त्यांनी वेगवेगळ्या गावांमधून येणाऱ्या दिंड्या एकत्र करून तुकाराम महाराजांची पादुकासह एकत्रित वारी केली. पुढे आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाही या वारीत सामील झाल्या आणि काही काळाने या दोन्ही संतांच्या पादुका एकाच पालखीतून पंढरपूरला नेल्या जात होत्या. परंतु 1832 नंतर तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या स्वतंत्रपणे वेगळ्या मार्गाने पंढरपूरला जाऊ लागल्या.
आजही देहू येथून तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी आणि आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पालखी वारीत सहभागी होते. मोठ्या उत्साहामध्ये वारकरी भाविक त्या वारीमध्ये सहभागी होतात. तुकाराम महाराजांच्या वारीची जी परंपरा आहे त्यांचे सुपुत्र नारायण महाराजांनी 1685 साली म्हणजेच पालखी सोहळ्याच्या रूपाने ती सुरू केली. तुकाराम महाराजांच्या वारीची परंपरा टिकून राहण्याचं आणि ते पुढे चालू राहण्यामागं काही महत्त्वाची कारणं आहेत. भक्तीचा सार्वत्रिक आणि सोपा सरळ मार्ग तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून कीर्तनातून सर्वसामान्य जनतेला सुलभ भक्तिमार्ग दिला. त्यांच्या अभंगाची रचना इतकी लोकप्रिय झाली की इतकी वाढली की खेड्यापाड्यातील अशिक्षित अडाणी लोकांना सुद्धा ती सहजपणे समजेल आणि पाठ होईल अशी ती होती आणि ती लोकांना पाठ होऊ लागली. म्हणून हळूहळू ती लोकांच्यात खोलवर रुजली, पिढ्यानपिढ्या पुढे गेली, पुढे सरकत राहिली. सामाजिक प्रबोधन आणि एकात्मिकता तुकाराम महाराजांनी समाजातील दबिकांना, अंधश्रद्धा आणि जातीभेदावर प्रहार केला आणि त्यांच्या कीर्तनातून वारीच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडले. त्यामुळे वारी ही केवळ धार्मिक यात्रा न राहता सामाजिक एकात्मतेचं प्रतीक बनली. वारकरी संप्रदायाचा अखंड परंपरा तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाला एका नव्या, त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांचे अनुयायी विशेषतः त्यांच्या कुटुंबियांनी या वारीची परंपरा अखंडपणे चालू ठेवली. अभंगाची गाथा, कीर्तन आणि वारीच्या सोहळ्यामुळे ही परंपरा जिवंत राहिली. पालखी सोहळ्याची स्थापना म्हणजेच तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखीची वारी जी आहे त्यांच्या सुपुत्राने म्हणजेच त्यांनी सुरू केली आणि ही परंपरा आजही लाखो भाविकांच्या सहभागाने अखंडपणे चालू असते. तुकाराम महाराजांची गाथा, अभंग, कीर्तन हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा एक भाग झालेले आहेत. त्यामुळे ही वारी केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक परंपरा म्हणून सुद्धा पुढे चालू आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या वारीची ही जी परंपरा आहे ती आजही तितक्याच श्रद्धेने, तितक्याच उत्साहाने पाळली जाते आणि पुढील पिढ्यापर्यंत ती वर्षानुवर्ष पोहोचत आहे. दरवर्षी लाखो भाविक म्हणजेच पंढरपूरला या पालखी सोहळ्यातून पंढरपूरला जात असतात. आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका.